हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण जोशी काकांसोबत बुद्धियोग या पुस्तकाचा अभ्यास करतोय. आज त्याचा शेवटचा पाठ आहे. आज 23 डिसेंबर 2025. पुढील सूत्रे सर्व जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम. आज बुद्धियोग ग्रंथातला शेवटचा म्हणजे 22वा पाठ आहे आणि आपण नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गणाधीश जो ईश सर्वागुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळचत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानरूप स्वामीजी, शक्ती शांतीरूप महाशून्य बिंदू यांना नम्र नमस्कार. माझे अध्यात्म वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख, डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत आणि आपण सर्व श्रोते आपल्या हृदयस्थ ईश्वरास सादर प्रणाम. राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वैचारिक वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हीची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. योग ग्रंथाचा अभ्यास आपण फेब्रुवारी गेल्या वर्षी 2024 सुरू केला आणि आतापर्यंत आपले 3 ग्रंथ आजच्या पाठाने 3 ग्रंथ पूर्ण होतील. एक विषयोग, भाग्ययोग आणि आता बुद्धियोग. या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास आपण जो करतोय त्याचा हेतू काय, त्याचा उपयोग काय हे आपण वरच्यावर अनेक वेळा पाहिलेला आहे. ते म्हणजे हा सगळा जो विचार आहे तो माणसाचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून आहे. पण आपल्याला सुख म्हणजे कुठलं हवं असतं? सुख तर भौतिक सुख हवं असतं आणि त्याबरोबर आपण बरेचसे साधक आहोत म्हणून काही पारमार्थिक प्रगती सुद्धा हवी आहे. आता ही प्रगती आपल्याला पाहिजे, आपल्याला भौतिक सुख पाहिजे म्हणून आपण काही स्वेच्छा त्याग संकल्प पण केलाय. तर हे सगळं केल्यानंतर आपल्याला जे साध्य करायचंय ते साधायचं कसं, हा विचार प्रामुख्याने जो मुख्यत्वाने ह्या योग ग्रंथांच्या अभ्यासात आहे की एकीकडे आपल्याला साध्य तर साधायचं आहे, परंतु ते साध्य साधत असताना आपल्याला जो त्रास होतो तो कमीत कमी व्हायला पाहिजे आणि त्याला अशा काही उपायांची जोड दिली की त्याच्यामध्ये थोडंसं आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा होत राहील. तर ती कशी करावी हा विचार मुख्यत्वे या योग ग्रंथात आहे. आपल्याला जे भौतिक सुख पाहिजे असतं ते 2 प्रकारचं असतं. एक प्रकार म्हणजे इंद्रिय सुख, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ह्या माध्यमातून आपल्याला ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जे सुख मिळतं ते इंद्रिय सुख. आणि ते सुख प्राप्त करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे, काय काळजी घ्यायची याचा विचार आपण विषयोग ग्रंथात केला. नंतर दुसरं एक सुख आपल्याला पाहिजे होतं इंद्रिय सुखांच्या थोडंसं पुढचं, ते म्हणजे मनाचं सुख पाहिजे, अहंकाराचं सुख पाहिजे. आणि याच्यामध्ये यश, संपत्ती, सत्ता, अधिकार, मान सन्मान, नाव, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला जीवनात हव्या असतात.
काही प्रमाणात मिळतात, काही प्रमाणात मिळत नाहीत. प्रयत्न चालू राहतो. जीवनाच्या शेवटपर्यंत हा प्रयत्न चालू राहतो. पण ह्याच्यासाठी कसे प्रयत्न करायचे आणि काय काळजी घ्यायची याचा आपण विचार भाग्ययोग ग्रंथात केला. आता हा सगळा अभ्यास करत असताना जे सूत्र स्वामीजींनी ह्या सगळ्या ग्रंथात ठेवलेलं आहे की ज्या सूत्राच्या माध्यमातून ह्या ग्रंथातली चर्चा झालेली आहे ते असं आहे की सुख साधनं जी आता आपण बघितली ती गोळा करताना आपल्याला जे प्रयत्न करावे लागतात त्याच्यातून काही शारीरिक आणि काही मानसिक धोके उत्पन्न होत असतात त्या प्रयत्नाचाच एक साईड इफेक्ट म्हणून. आणि ते टाळण्यासाठी कशा पद्धतीचं आपलं वर्तन असावं, आपण काय वर्तन उपाय योजावे आणि त्याला योग साधनेची जोड कशा पद्धतीने द्यावी, ह्या पद्धतीने हे मांडणीचं सूत्र आहे या ग्रंथांचं, ते आपण अभ्यासतो. आणि विशेषत्वाने ह्या बुद्धी ग्रंथाचा अभ्यास आपण सुरू केला तेव्हा हे सगळं मानवी बुद्धीच्या प्रकाशात समजून घेण्याचा प्रयत्न आपण सुरू केला. आणि आता शेवटचा पाठ येत असताना आपण हे बरंचसं समजून घेतलंय, त्याचा काही आढावा आज आपण घेऊया. या बुद्धियोग ग्रंथाच्या सुरुवातीला जो पहिला प्रबंध स्वामीजींनी लिहिला आहे त्याची बुद्धी आणि श्रद्धा याचा समन्वय त्यांनी केलेला आहे. आणि हा समन्वय समजून घेणं आवश्यक आहे, कारण बऱ्याच वेळा बुद्धियोग आणि श्रद्धायोग असे दोन ग्रंथ आपण बघत असताना, श्रद्धायोग आपल्याला ग्रंथ अजून सुरू करायचा अभ्यासाचा, तो शेवटचा ग्रंथ आहे या पाठमारेतल्या. पण बुद्धियोग 1 आणि श्रद्धायोग 2 अशी जर नावं बघितलं तर ह्यातला विषय परस्पर विरोधी आहेत का, म्हणजे बुद्धी आणि श्रद्धा एकमेकीच्या विरुद्ध आहे का, अशी कुणालाही शंका येऊ शकते. आणि सुरुवातीच्या प्रस्तावनेच्या ज्या पाठातच स्वामीजींनी अगदी छान पद्धतीने एक्सप्लेन केलंय, ते आपण डिटेलमध्ये बघितलं. पण थोडक्यात असं की बुद्धी आणि श्रद्धा या गोष्टी वेगवेगळ्या विरुद्ध आहेत, एकमेकांना छेद देणारे आहेत असं वरवर पाहता वाटेल. पण बुद्धिनिष्ठेवर श्रद्धा असा जर का समन्वय केला तर तो योग्यवर आहे. कारण आपण जेव्हा बुद्धी योगाचा अभ्यास करतो तेव्हा बुद्धीच्या माध्यमातून आपल्याला आपलं कल्याण करायचंय. मग ह्या बुद्धीला काही मर्यादा नाहीत का, प्रत्येकाच्या बुद्धीला मर्यादा आहेत. त्या मर्यादा सुद्धा आपण विस्ताराने समजून घेतल्या मागच्या पाठामध्ये. पण ह्या मर्यादा असून सुद्धा, त्या मर्यादा आहेत हे मान्य करून सुद्धा बुद्धीच आपलं भलं करेल असं जे आपण मानतो आणि हा अभ्यास करतो त्याच्यामधून बुद्धीवर तरी श्रद्धा आपली थोडी आहे, म्हणजे बुद्धीवर श्रद्धेचा थोडा अंश येतोच. आणि अशा पद्धतीने बुद्धी जा भर असला तरी बुद्धी भर करेल ही श्रद्धेचा जो भाग आहे, असा हा श्रद्धा आणि बुद्धीचा समन्वय आपल्याला आयुष्यात प्रत्येक ठिकाणी घालावा लागतो. आणि या संबंधी अनेक उदाहरणं आपण मागच्या पाठामध्ये बघितलीत. आणि विज्ञानाच्या माध्यमातून अभ्यास करत असताना बुद्धीला मर्यादा नाहीत असं म्हटलं तर अनेक कन्सेप्ट सायन्समध्ये झालेले आहेत. लिमिटेशन्स ऑफ सायन्स हा एक कन्सेप्ट आहे. फ्रंटियर्स ऑफ सायन्स ह्या विषया पुस्तकामध्ये याच्याबद्दलचे लिमिटेशन्स आहेत. पॅराडॉक्सेस इन सायन्स, लॉ ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन्स, नंतर इन्फिनिटी, एक्झॅक्टिबिलिटी, या सगळ्या गोष्टी आहेत. ऑफ मॅटर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या संकल्पना आहेत त्या विज्ञानामध्ये किंवा बुद्धीच्या झेपेच्या काही ज्या लिमिटेशन्स आहेत त्या दाखवत असतात. म्हणून ह्या लिमिटेशन सकट आपण बुद्धी स्वीकारतो आणि ती आपलं भलं करेल ह्याच पद्धतीने आपण हा अभ्यास करतो. सगळ्या प्राणी जगतामध्ये मानवी मेंदू हा विकसित झालेला आहे. मेंदूची कार्यक्षमता विकसित झालेली आहे. अत्यंत प्रगत मेंदू माणसाला मिळालेला आहे. पण हा प्रगत मेंदू जो आहे तो वापरला कसा जातो माणसाकडून, तर ह्या रेफरन्समध्ये आपण देहबुद्धी आणि आत्मबुद्धी हे दोन कन्सेप्ट मागच्या एका पाठामध्ये बघितले. देहबुद्धी म्हणजे मी देह आहे असं म्हणून आपण जो विचार करतो ती देहबुद्धी. आणि मी देह तर आहे परंतु देहाच्या पलीकडे जे अस्तित्व आहे, जे चिरंतन अस्तित्व आहे, ते आत्मा आहे. त्या आत्मबुद्धी म्हणजे आत्म्यावर सुद्धा आपला विश्वास आहे, फक्त आपला देहाचाच विचार करत नाही तर आत्म्याचा सुद्धा विचार करतो, तिला आत्मबुद्धी म्हणतात. आणि संत आपल्याला
संत विचारांच्या प्रमाणे किंवा वेद विचारांप्रमाणे ते म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनाची धरावी. हा मनाचा श्लोक आहे 163वा. म्हणजे फक्त देहबुद्धीचा विचार केला तर आपलं हित होईलच असं सांगत नाही. म्हणून देहबुद्धीच्या बरोबर आत्मबुद्धीचा सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि हा विचार करत सुद्धा आपण काही मागच्या पाठामध्ये केला. आता जेव्हा आपण शरीराच्या पातळीवर विचार करतो तेव्हा बुद्धी आणि मेंदू याचा संदर्भ आपल्या लक्षात येतो. तो संदर्भ मान्य सुद्धा आहे. आणि म्हणून बुद्धीचा विचार करत असताना आपण मेंदू कार्याचा आणि मेंदूच्या मार्फत शरीराचं जे हृदयाचं किंवा अन्य शरीराच्या भागाचं जे कार्य होतं त्याचा सुद्धा आपण विचार केला. मग हा जो विचार आहे हा विचार सत्व वृत्तीकडे वळवण्यासाठी, आत्मबुद्धीकडे वळण्यासाठी काय करावं, हा सगळा विचार करत असताना कुठली साधना योग्य आहे आणि त्या साधनेचा संबंध किंवा त्या साधनेचा परिणाम मेंदूशी, शरीराच्या इतर क्रियांशी लावता येतो का, हा विचार सुद्धा आपण या योग ग्रंथात थोडक्यात करत आहोत. आणि म्हणून आपण कुठल्या षटचक्रांपैकी कुठल्या चक्रावर एकाग्रता करत असताना काय साधायचं हाही विचार आपण बघितला. आणि ह्या बुद्धियोग ग्रंथाच्या संदर्भात आपण विशुद्ध चक्र, ह्या विशुद्ध चक्रावर साधना ही योग्य आहे हे आपण सुद्धा विस्ताराने पूर्वी पाहिलं. एकंदर ह्या आतापर्यंत जे मांडणी झाली त्याच्यामध्ये बुद्धिनिष्ठेवर श्रद्धा हा पहिला भाग होता प्रबंध. नंतर प्रबंध 2 पासून 8 पर्यंत विविध इच्छा, त्या इच्छा निर्माण झाल्यानंतर त्या साध्य करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्याच्यातून शरीरात निर्माण होणारी गती, त्या गतीचा शरीरात परिणाम आणि त्या परिणामामुळे आपल्याला होणारे त्रास याचा विचार आणि साध्य ह्याचाही विचार आपण प्रबंध 2 पासून 8 पर्यंत केला. 9 ते 11 या प्रबंधामध्ये योग भागाचा अभ्यास आणि त्यातला बुद्धिवाद बघितला. आणि दुरून सुद्धा शक्ती कशी पद्धतीने देता येते किंवा गुरु कशा पद्धतीने शक्ती देऊ शकतात याच्याबद्दलचा विचार केला. यापुढे ह्या ग्रंथात 2 परिशिष्ट आहेत. परिशिष्ट ए त्याच्यामध्ये चक्राबद्दल अनेक मतभेदांची चर्चा आणि निष्कर्ष आहे. ही चर्चा आपण सगळ्या ग्रंथात त्या कॉन्टेक्स्टमध्ये केलेली आहे, म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने बघणार नाहीये. आणि परिशिष्ट ब म्हणजे मन म्हणजे काय, योगाचे प्रकार काय आहेत, प्राणायाम काय, कुंडलिनी ध्यान याचे धोके काय आहेत, हे सुद्धा भाग आपण प्रत्येक योग ग्रंथाच्या निमित्ताने तिथल्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा सगळा भाग आहे. आता हे प्रबंध 2 पासून 8 पर्यंत जी काही डिटेल डिस्कशन किंवा जिच्या चर्चा आपण केली किंवा विविध गोष्टी आपण बघितल्या त्या सगळ्याचं सारांश स्वामीजींनी याच पुस्तकात दिलेलं आहे की दुःखातून सुखाची निर्मिती होते किंवा सुखातून दुःखाची निर्मिती होते. म्हणजे वेगळे वेगळे जे आपण प्रयत्न करतो सुखप्राप्तीसाठी, त्या सुखप्राप्तीतून सुख मिळतं का नाही तर सुख मिळतं, परंतु ते सुख जे असतं ते सुख अल्टिमेटली शेवटी अंतिमतः दुःखामध्ये कन्व्हर्ट होतं. असा आपण सगळा तो निष्कर्ष प्रबंध 8 पर्यंत काढलेला आहे. आणि त्याच्यावर उपाय आपण बघितला की निस्वार्थ सेवेमुळे आनंद मिळतो. हा जसा अध्यात्माचा दृष्टिकोन आहे, म्हणजे निष्काम कर्म, निष्काम उपासना, हा जसा गीता आपल्याला सांगते, तसं विज्ञानाचा दृष्टिकोन पण तोच आहे. हे आपण एका प्रबंधामध्ये विस्ताराने बघितलं. दयाळूपणा आणि उदारतेचे कृत्य, ह्याच्यामध्ये जेव्हा आपण दयाळूपणाने वागतो किंवा उदारतेने वागतो किंवा त्यागपूर्वक वागतो, सत्कृत्यासाठी आपलं वर्तन होतं, त्यावेळेला आपल्या शरीरातल्या ज्या विविध प्रणाली आहेत, मेंदूची आहे त्याप्रमाणे इतर ज्या प्रमाणित किंवा वेगळी जी ही म्हणजे हार्मोन्स ही जी सिक्रीट होतात ती सुद्धा चांगलं काम करत असताना चांगल्या पद्धतीने होतात. ह्याच्याबद्दलचे वैज्ञानिक प्रयोग झालेले आहेत आणि ते आपण बघितलं.
आणि संशोधन, वैज्ञानिक संशोधन असंही सांगतंय की कठोर आणि स्वकेंद्रित दृष्टिकोनाऐवजी आपण जर का लवचिक आणि निस्वार्थ दृष्टिकोन जर का आपण बाळगला आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन झालं तर त्या वर्तनाचा संबंध अशा आनंदाशी येतो की जो टिकाऊ आहे, रिलेटिव्हली टिकाऊ आहे. आणि म्हणून स्वकेंद्रित दृष्टिकोनाच्या जे काही वर्तन आहे त्याच्या मर्यादा ओलांडून जर का माणूस सत्कृत्य करेल, थोडं निस्वार्थ काम करेल, उदार दृष्टिकोन ठेवल, तर आनंदाची सखोल आणि शाश्वत भावना माणूस अनुभवू शकतो. हे वैज्ञानिक प्रयोगामध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे. आता योगातील बुद्धिवाद हा जो आपण प्रबंध बघितला त्याच्यामध्ये हे बघितलं की शरीरामध्ये जे ताणतणाव निर्माण होतात प्रयत्न करत असताना आणि त्या ताणतणावामुळे जे असमतोल शरीरात निर्माण होतात, आपण बघितल्या परत विस्ताराने ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की एक सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे आपल्याकडे, एक पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे. स्ट्रेस, फाईट अँड फ्लाईट किंवा स्ट्रेस सिच्युएशन मध्ये ही सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि त्यामुळे आपल्या शरीरातली काही विशिष्ट प्रणाली फार जोरात काम करायला लागतात. ही ताणतणावाची परिस्थिती शांत झाली की पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ही सुरू होते आणि मग रिलॅक्स शरीरात रिलॅक्स स्टेटस यायला लागतं. परंतु बऱ्याच वेळा ताणतणावामध्ये आपण असतो आणि ही रिलॅक्स स्टेज फार कमी प्रमाणात असते, त्यामुळे शरीरामध्ये ह्याचा इम्बॅलन्स निर्माण होतो. आणि म्हणून तो इम्बॅलन्स निर्माण झाल्यामुळे शरीरात जे ताण होतात त्याच्यावर योगी उपाय काय करतात. योग साधनेत जे योगी आहेत किंवा योग साधनेत जे प्रगत लोक आहेत ज्यांना योगी म्हटलं जातं ते काय उपाय करतात, तर एकतर जेव्हा एखादं वाईट कर्म करण्याची बुद्धी पूर्वकर्माने आपल्याला उद्भवते तेव्हा योगी स्वतःच्या मनाला विवेकाने शांत कर्मसूचना देऊ शकतात. आणि हे प्रत्यक्ष योगी करतात आणि आपण करत नाही एवढाच फरक आहे. परंतु आपल्याला सुद्धा हे क्रियमाण स्वातंत्र्य आलेलं आहे. म्हणजे माझ्या समोर काय येणार हे माझ्या हातात नाही. ते मला सुखकारक असेल किंवा दुःखकारक असेल तेही माझ्या हातात नाही. परंतु ते सुखकारक असलं तर सुख मानणं किंवा दुःखकारक असेल दुःख मानणं हे मात्र माझ्या हातात आहे. ह्यालाच क्रियमाण स्वातंत्र्य म्हणतात. आणि हे क्रियमाण स्वातंत्र्य योगी वापरतात कारण they are aware of what they want to get and they are also aware of what to, म्हणजे हा जो काही एक प्रकारचा सजगता आहे ती सजगता त्यांच्याकडे असते आणि ही सजगता आपण शिकू शकतो. हे आपण ह्या षटचक्र साधनेत बघतोय. आणि ही षटचक्राच्या साधना ही खूप दीर्घ काय म्हणतात प्रॅक्टिस करायची गोष्ट आहे. आणि ह्या प्रॅक्टिस मध्ये करत असताना आपल्या स्वतःच्या प्रयत्नाच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसऱ्याची प्रयत्नाची किंवा दुसऱ्याच्या शक्तीची सुद्धा जोड घेता येते. आणि अशा पद्धतीने जोड देणारा जर का कोणी ज्ञानी योगी किंवा गुरु आपल्याला भेटला तर ती मदत अवश्य घ्यावी असं स्वामीजी म्हणतात. फक्त गुरु करताना सर्व काळजी घेणं जरुरीची आहे कारण या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. त्यामुळे तो योग्य पद्धतीचा गुरु आहे हे जर का आपली शिक्षा झाली, आपली जर का खात्री झाली तर आपण ह्या अशी असिस्टंट घेऊ शकतो. आणि मग त्याच वेळेला स्वामीजी म्हणतात की मी सुद्धा निस्वार्थपणे शक्ती देऊ शकतो पण ती माझ्याकडून घेतलीच पाहिजे असं मुळीच बंधन नाही. आणि समजा ती शक्ती जो घेतो किंवा मिळवतो त्यांनी हे जे त्यागाचं पथ्य आहे ते पाळायला पाहिजे कारण त्यागानेच ही शक्ती ज्या कोणाकडे येते ती येत असते. तर अशा पद्धतीने गुरुकडून शक्ती मिळण्याची शक्यता आणि त्याच्यासाठी करायचे प्रयत्न हे आपण बघितले डिटेल्समध्ये मागच्या एका प्रबंधामध्ये. आणि मग ही शक्ती देता येते का, एका ठिकाणून दुसरीकडे शक्तीचं संक्रमण होऊ शकतं का, ह्याच्याबद्दलचा एक अख्खा प्रबंध 10 मध्ये आपण बघितलं की ह्या शक्तीचं जे काही देणं आहे किंवा शक्तीचं जी ट्रान्सफर आहे ती अनेक पद्धतीने होऊ शकतं आणि त्याची अनेक उदाहरणं आपण बघितली. आणि त्या पद्धतीने शक्तीचं वहन होऊ शकतं. शक्ती एका ठिकाणाहून दुसरीकडे दिली जाऊ शकते हे आपण बघितलं.
आता ह्याच सगळ्या गोष्टीचा जो भाग आहे तो ह्याच्यामध्ये आपण सूर्यशक्ती आणि प्रकाश शक्ती याचा विचार केला. कारण सूर्याची आराधना, सूर्यशक्ती सगळ्यांना उपलब्ध आहे. या सूर्यशक्तीवर आपलं जीवन पूर्ण कसं अवलंबून आहे. आपल्याला क्षणाक्षणाला जीवनात ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी कशा सूर्याच्या पासून निर्माण झालेल्या आहेत हे आपण मागच्या बाजूला बघितलं. हाच भाग थोडासा जो राहिला तो आपण आज पूर्ण करूया. आपण बघितलं की आपल्याला अन्न लागतं ते सूर्यापासून येतं, आपल्याला ऑक्सिजन लागतं तो सूर्याच्यामुळे येतो, आपल्याला पाणी लागतं ते सूर्यापासून येतं. हे सगळ्या अन्नातला जर का काही आपल्याला धोका झाला आणि आजारपण आला तर त्या आजारपणाला जे औषध लागतं ते सुद्धा सूर्यशक्तीपासून येतं. हे सगळं आपण मागच्या वेळेला बघितलं. म्हणून ह्या सृष्टीतला शक्तीचा आपण कुठलाही प्रकार घेतला तर अल्टिमेटली तो सूर्यापर्यंत पोचतो. कारण सूर्यापासूनच सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. आणि मनाला सुद्धा हे जरी जड नाही किंवा ह्या जडसृष्टीचा भाग नाही असं पण म्हटलं तरी सुद्धा मनाला सुद्धा सूर्यशक्तीची आराधना केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण सूर्य हा एक अत्यंत आदर्श सुद्धा आहे. आणि हा सूर्याचा आदर्श अनेक पद्धतीने अनेक संस्कृतींनी मानलेला आहे. आणि आपल्याकडे गायत्री मंत्र आणि गायत्री मंत्राची उपासना सूर्याची उपासना म्हणून केली जाते. आता ही सगळी सूर्य उपासना करत असताना मग सूर्य नमस्कार असो किंवा सूर्यात फिरायला जाणं असो, प्रकाशात फिरायला जाणं असो किंवा अन्य सगळ्या गोष्टी असो किंवा गायत्री मंत्राचा जप असो, ह्या सगळ्या अफाट शक्तीचा उपयोग करून घेण्याची कल्पना आपल्याला जेव्हा जेव्हा येते तेव्हा हे सगळं सूत्र रूपाने सांगणारा गायत्री मंत्र आहे त्याची आठवण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. आणि ह्या गायत्री मंत्राचा प्रभाव गेली हजारो वर्ष, हजारो लाखो कोट्यावधी लोकांना आकर्षक करतोय. आणि सध्या तर प्रत्येक म्हणजे प्रदेशात सुद्धा अनेक लोक गायत्रीचा अभ्यास करतात. तर ह्या गायत्री मंत्राचा एकूण भावार्थ असा आहे, विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या सविता शक्तीचे, म्हणजे सूर्याची उत्पत्ती ही सविता शक्तीपासून झालेली आहे आणि सविता शक्तीने विश्वाची उत्पत्ती केलेली आहे असा हा भाग आहे. विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या सविता शक्तीचे परमोत्कृष्ट अज्ञानाला जाळणारे असे जे श्रेष्ठ तेजरूप आहे म्हणजे जो सूर्य आहे त्यावर आम्ही एकचित्त होतो. जे सविता रूप आमच्या बुद्धिवृत्तीला प्रेरणा किंवा स्फूर्ती देव. थोडक्यात सूर्याची उत्पत्ती सवितेपासून झालेली आहे आणि सविता हे विश्वाची मूळ शक्ती आहे असं याचा थोडक्यात अर्थ आहे. आता सायन्सला पण कळलेलं आहे की ज्याला ज्याला या मालेतील शक्ती म्हणून म्हणता येईल, मगाशी आपण बघितलं की कुठल्याही प्रकारची शक्ती असो, मग ती मनाची शक्ती असो, जडाची शक्ती असो, अजडाची शक्ती असो, वस्तूची शक्ती असो, जी कुठली शक्ती म्हणता येईल त्याचा उगम सूर्यापासून येतो हे आपण बघितलं. आता जीवशास्त्र, हवामानशास्त्र, गृहगणितशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भूस्तरशास्त्र, पदार्थ विज्ञानशास्त्र या सगळ्या शास्त्र शाखांच्या अभ्यासात सूर्याच्या शक्तीचा अभ्यास आणि उपयोग हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे. कुठे तो प्रत्यक्ष असेल, कुठे इनडायरेक्टली असेल, परंतु तो आहे. आणि मग स्वामीजी काय उदाहरण देतात, मोटारीतलं इंधन असो, आपल्या मोटारीतलं पेट्रोल किंवा गॅस असो, माणसाचं इंधन म्हणजे माणसाचं अन्न असो किंवा एखाद्या वन्य प्राण्याची झेप असो, वाघाची झेप असो, ही कुठलीही शक्ती असली, ही सगळी शक्ती जी आहे ती अल्टिमेटली सूर्याला कनेक्ट करता येते. म्हणून सूर्य हा सगळ्या शक्तीचा स्रोत आहे. आता जसं आपण अध्यात्मामध्ये सविता देवीचा कन्सेप्ट मांडलेला आहे तसं सूर्याचं दृश्यरूप एक दिसतं, त्या पलीकडे त्याचं काही शक्तीस्थळ किंवा शक्ती स्वरूप आहे असं विज्ञानाने सुद्धा मान्य केलेलं आहे.
कारण 9 कलर्स ऑफ रेनबो ह्या पुस्तकामध्ये त्यांनी चक्क म्हटलेलं आहे की ह्या विज्ञानाच्या पुस्तकात म्हटलेलं आहे की सूर्य हा मूळ काळा आहे. आता ही म्हणजे सविता शक्ती ही सुद्धा काळ्या रंगाची शक्ती आहे असं मानलं जातं. आणि गायत्री मंत्रामध्ये ह्या सूर्यापलीकडल्या शक्तीला म्हणजे सविता शक्तीलाच आव्हान आहे. हे सविता देवी, तू सूर्याला शक्ती दिलीस आणि त्या शक्तीचा आणि त्या त्यागाचा आदर्श आमच्या जीवनात लाभो, अशा प्रकारचा तो मंत्र आहे. आत्तापर्यंत सूर्याच्या पलीकडे काही आहे हा गूढवाद आहे असं शास्त्रज्ञ म्हणत होते. पण आता विज्ञानालाच हे लक्षात आलेलं आहे की सूर्याच्या पलीकडे दृश्य रूपापेक्षा काहीतरी वेगळं स्वरूप आहे. अशा पद्धतीने हे स्वरूप जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा गायत्री मंत्राचं जे सूक्ष्मत्व आहे, त्या गायत्री मंत्राचा अर्थाचा जो भाग आहे, वरवर अर्थ सोपा वाटेल परंतु त्या अर्थाचं मूळ जे आहे ते विश्वाच्या निर्मितीच्या ठिकाणी जातं, ही गोष्ट आपल्या लक्षात येते. आणि सगळ्या प्रमुख संस्कृती ज्या आहेत, ज्या ग्रीक संस्कृतीपासून अन्य संस्कृतीपासून सगळ्या संस्कृती ज्या आहेत, त्या सगळ्या संस्कृती सूर्याबद्दल सूर्याला देवता मानतात किंवा सूर्य उपासना मान्य करतात. आता फोटोसिंथेसिस नी मिळालेली शक्ती आहे ज्याच्यातून आपल्याला वनस्पतींच्या शक्ती मिळते किंवा ऑक्सिजन सुद्धा त्याच्यामुळेच निर्माण होतो किंवा अन्य गोष्टी निर्माण होतात. ही चंद्रशक्ती एक तर सूर्यापासून होते किंवा चंद्रशक्तीपासून होते. आता चंद्रशक्ती ही सूर्याचाच रूप आहे. अग्नी आणि चंद्राचा आदर पारशी धर्म करतो, इस्लाम धर्म करतो, भारतीय धर्मात सगळीकडे आहे. प्राचीन युरोपीय पद्धतीमध्ये सुद्धा सूर्यदेवता होती. जपानमध्ये जो शिंटो म्हणून जो काही देवता आहे ती सूर्य वंशराजच म्हणतात त्याला. ख्रिस्ती सण सुद्धा सनला जोडलेले आहेत. ईस्टर म्हणजे उगवत्या पूर्वेचा संबंध. अशा पद्धतीने सगळ्या ज्या संस्कृती आज आहेत किंवा पूर्वी होत्या त्या सगळ्या संस्कृती ज्या आहेत त्या सूर्याला मानतात, सूर्यशक्ती मानतात, सूर्याची उपासना कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे होते. इथे एक आणखीन एक रेफरन्स दिलेला आहे स्वामीजींनी. दंडी स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती यांनी संध्येच्या उपासनेवर एक ग्रंथ लिहिला आहे. संध्यामध्ये गायत्री मंत्राचा जप असतो आपल्याला माहिती आहे. त्याच्यात त्याने असं म्हटलेलं आहे की सविता या शब्दाचा अर्थ विश्वाची उत्पत्ती ज्यापासून होते तो सविता असा अर्थ दिलेला आहे. दुसरा एक रेफरन्स दिलेला आहे वैदिक देवता आणि त्यांची स्थानं व मंत्र ह्या पुस्तकामध्ये सविता शक्तीची माहिती दिलेली आहे. त्याच्यात ते म्हणतात की ही देवता हिरणमयी तेजाची आहे. ऋग्वेदात हे वर्णन असून या देवतेची ऋग्वेदामध्ये 11 सूक्त आहेत. या सवित्याला हिरण्यहस्त, हिरण्यजिह्व, हिरण्यनेत्र, अयोहनुः अशी अनेक नावं आहेत. तो द्यावा, पृथ्वी, अंतरिक्ष याच्यामधली जागा व सर्व जगत प्रकाशित करतो असं पण म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने सविता ही सूर्यदेवतेची मूळ शक्ती असून पुढे पुढे ही शक्ती स्वतंत्र देवता झाली आणि त्यापासून निर्माण होणारा सूर्य आहे त्या सूर्याची उपासना ही जगन्मान्य झाली. आता हा सगळा जो सूर्यशक्तीचा वापर करायचा आहे, गायत्री मंत्राच्या आराधना करायची आहे, साधना करायची आहे, हा सगळा जो आहे तो अत्यंत मोठ्या आणि श्रेष्ठ शक्तीची उपासना आहे हे लक्षात ठेवून त्याच्यामध्ये काही पथ्य पाळली पाहिजेत. ही जी साधना आहे ती विचारपूर्वक व्हायला हवी आणि ह्याच्यामध्ये शक्ती आहे म्हणून त्याचा वापर काळजीपूर्वक व्हायला हवा. का व्हायला हवा तर त्याची जर का योग्य पद्धतीने, आता गायत्री मंत्राचा उच्चार कसा करायला पाहिजे, गायत्री मंत्राची साधना कशी करायला पाहिजे, सूर्यनमस्कार कसे घालायला पाहिजे, ह्या प्रत्येकाची शिस्त आहे. ती का शिस्त आहे हे समजून घेणं हे कदाचित वेळेचं लागेल, परंतु खूप विचार करून ह्या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत. आणि मग स्वामीजी साधी उदाहरणं देतात की एखादा प्रखर दिवा आपल्या समजा आपल्याकडे 100 वॅटचा किंवा 1000 वॅटचा दिवा लागला
तर तो जळत असला तर आपल्याला उष्णता भासते. एखादं साधं कडू औषध घेताना आपल्याला दुःख होतं. हे दुःखाची मॅग्निट्यूड किंवा त्या दिव्याच्या उष्णतेची मॅग्निट्यूड ही जी भासते. पण जर का एक्सरे काढता असताना की एक्सरे आपल्या आरपार जाऊन आपला फोटो घेतात, पण एक्सरेच्या किरणांचा काही आपल्याला त्रास होत नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की एक्सरेची पॉवर कमी आहे. उष्णता 100 वॅटच्या दिव्याची उष्णता जास्त आहे, औषध घेताना जे दुःख होतं ते जास्त आहे. पण किरण होताना काहीच होत नाही म्हणून तो कमी नाहीये. कारण त्याच जर का एक्सरेचे काही कमी जास्त पद्धतीने उपयोग झाला तर त्याचे किती मोठे दुष्परिणाम होतात की आयुष्य सगळ्यामध्ये वाटू शकतं, हे आयुष्यातले नुकसान होऊ शकतं हे आपल्याला माहिती आहे. आणि रोग्यालाच नाही, जर एक्सरे घेणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने एक्सरे घेतले आणि नको तिथनं ते एक्सरे पास झाले तर त्यांनाही त्रास होतो. थोडक्यात ती शक्ती आपल्याला शक्ती दाखवून देत नाही म्हणून ती कशीही वापरायची हे बरोबर नाही. म्हणून गायत्री शक्ती जपून वापरली पाहिजे. आणि त्याच्या 2 युक्त्या आहेत. कारण हा सगळा उपायाचा भाग म्हणून आपल्याला स्वामीजी सांगतायत की एक, ही शक्ती वापरताना एकदम मूळ शक्तीपर्यंत न जाता, म्हणजे सूर्याकडे डायरेक्ट प्रत्यक्ष न बघता त्या सूर्याच्या ज्या वेगळ्या वेगळ्या छटा असतात, वर्णछटा 7 रंगाचे ज्या असतात, त्या वर्णछटांचा उपयोग करून त्या वापरता येतील. आणि ही साधना एकावानी माणसांनी करण्यापेक्षा एकत्रतेने केली, 7 ते 70 जणांनी एकत्र केली तर त्यामुळे शक्तीचा जोड व्हायला मदत होते. अशा पद्धतीने जे प्रयोगात आहे ते सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने एकत्र आणि योग्य ते काळजी घेऊन ही साधना केली तर ती योग्य होईल, तिचा उपयोग चांगला होईल आणि त्याच्यापासून आपल्याला काही धोका होणार नाही. आता जेव्हा योगी किंवा गुरु तुम्हाला शक्ती देतात तेव्हा आपल्याला वाटतं की ती चमत्कार आहे किंवा त्या चमत्काराने ते आपल्याला शक्ती देतात किंवा चमत्काराने ते आपल्याला शक्तिपात करतात, असं नाहीये. आपल्याला ते माहीत नसतं त्याचं शास्त्र, परंतु जो करणार आहे त्याला ते माहीत असतं. आणि अशा पद्धतीने शक्तीचे वहन होऊ शकतं. शक्ती आपल्याला दुसरीकडून घेता येत असते, श्रद्धेने सुद्धा घेता येत असते किंवा आपल्या संकल्पाने सुद्धा घेता येत असते. तर हा चमत्कार नाही, ही एकतर आत्मसूचना किंवा आत्मनिश्चयाची किमया म्हणा किंवा शक्तीच्या चेतन केंद्राच्या कार्यशक्तीचा पुरावा म्हणा. म्हणजे कुठल्याही सूर्याच्या सोर्स, सूर्य जो आहे त्या सूर्यस्त्रोतापासून आपल्याला शक्ती मिळणं म्हणा किंवा एखाद्या ज्ञानी माणसापासून, गुरु माणसाकडून शक्ती, त्याच्यामध्ये चमत्कार नसतो. चमत्कार आपल्याला वाटतो कारण आपल्याला ही सगळी प्रोसेस माहीत नसते, पण तो करणाऱ्याला ती सगळी गोष्ट माहीत असते म्हणून तो त्याला चमत्कार मानत नाही. आणि म्हणून स्वामीजींनी चमत्काराचा अर्थ ह्या पुस्तकात दिलाय किंवा अनेक ठिकाणी दिलेलं आहे. ते करणाऱ्याचं ज्ञान आणि पाहणाऱ्याचं अज्ञान असतं. म्हणून जगात चमत्कार काही नाहीच आहेत, फक्त चमत्कार वाटतात कारण त्याचं आपल्याला ज्ञान नसतं आणि करणाऱ्याला त्याचं ज्ञान असतं म्हणून त्याला चमत्कार वाटत नाही. आणि प्रामाणिक जे गुरु असतील किंवा प्रामाणिक जे ज्ञानी असतील ते ह्या चमत्काराचं भांडवल पण करत नाही. आणि म्हणून चमत्कार अशी गोष्ट नाहीये किंवा नाहीच आहे पहिल्यापासून. म्हणून काय करावं तर ज्ञानाने डोळे उघडे प्रयोग करीत राहायचे, ही एक बाजू झाली. आणि हा प्रयोग, साधनेचे प्रयोग स्वामीजीने आपल्याला सांगितलेले आहेत की तुम्ही 1 तास निस्वार्थ काम करा, वर्षभर करा, त्याचा अनुभव घ्या. ज्ञानाने डोळे उघडे ठेवून परत करायचं म्हणजे ही कुठलीही गोष्ट करत असताना आपल्या संकल्पाने, आपल्या विचाराने, आपल्या निष्ठेने ती आपण करत असते, कोणीतरी सांगितली म्हणून करायची नाही. आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात की हे जे मनाचे प्रयोग आहेत ते काही पदार्थ विज्ञान शास्त्र शाळेत किंवा रसायन शाळेत करता येत नाहीत, कारण तिथे एक प्रयोग रिपीट करता येतो आणि त्या पद्धतीने त्याचे रिझल्ट येतात. इथे हा एकच प्रयोग 100 जणांनी केला तर 100 जणांची 100 पद्धती असते, त्यामुळे 100 जणांचे 100 अनुभव असतात, पण एकासारखा दुसरा असेलच असं सांगता येत नाही. हा भाग सुद्धा आपण हे सगळं करत असताना लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं एक स्वामीजी नेहमी सांगतात की आपल्याला जे कळलं ते आपण इतरांना सांगावं, प्रचार करावा किंवा ज्ञानगुणाकार करावा हे सांगतात. त्यांनी सुद्धा हेच होतं की आपण जे कळलेलं आहे ते आपण व्यवस्थित समजून घेऊन त्याचं मनन करून
आपण त्याचा अनुभव घेऊन इतरांना सांगितलं की ते आपलंही आणखी चांगलं होतं आणि त्या निमित्ताने काही सत्कार्य घडतं आणि त्या सत्कार्य घडल्यापैकी सगळेच नाही परंतु एका दुसरा तरी त्या पद्धतीने ते काम करायला लागतो. आणि म्हणून ह्या सगळ्या कार्यामध्ये आपण अपेक्षा रहित पद्धतीने कार्यरत राहावं. आणि इथे सुद्धा एकत्र त्याचं महत्व आहे आणि एकत्र लोकांनी असे एकत्र 7 ते 70 लोकांनी असे एकचित्तता प्रयोग केले तर त्याने अधिक यश मिळतं असं या पुस्तकात स्वामीजींनी आपल्याला रेकमेंड केलेलं आहे. हा जो प्रचार आहे हा स्वार्थासाठी करायचा नसतो, तो त्या प्रयोगकाराच्या साठी करायचा नसतो, पण आपल्या स्वार्थासाठी आपल्याच कल्याणासाठी आणि समजून उमजून हा प्रयोग करायचा असतो, प्रचार करायचा असतो. आणि ह्या वेळेला प्रत्येक वेळेला मला काय त्याचा अनुभव येतोय, मला काय फायदा होतोय ही वाट अजिबात न बघता प्रत्यय येवो का न येवो हा प्रयोग करत असतो. काय आहे या साधनेमधलं यश ही गोष्ट जर का स्वस्त असती ना तर सगळ्यांना मिळाली असती. प्रयत्न तर बरेच जण करतात पण सगळे काय यशस्वी होत नाहीत. प्रयत्न करत असताना अनेक वेळा पराभव येतात, ते पचवायला लागतात. प्रयत्न चालू ठेवायला लागतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिस्त, प्रयत्न, आत्मविश्वास, शुद्ध चेतनाशक्ती ज्या सगळ्यांची आवश्यकता असते ती सुद्धा आपल्यालाच प्रयत्नांनी कमवायची असते. कुणाकडे ती मूळतः उपलब्ध असेल, कुणाकडे नसेल, परंतु प्रोसेस योग्य आहे. अशा पद्धतीने ही शुद्ध तेज चेतनाशक्ती मिळवण्याची ज्ञानपूर्ण प्रक्रिया जर आपण समजून घेतली, ती जीवनात आणली तर कुठल्याही क्षेत्रात अखेर यश मिळेलच मिळेल. आणि हा सगळा पूर्ण स्वावलंबी प्रयत्न आहे. याच्यामध्ये पैशाचा किंवा कुठल्याही कशाचाही संबंध नाही. आपल्या संकल्पाचा आणि आपल्या समजून घेण्याचाच फक्त प्रश्न आहे. आपण बरेच जण असं म्हणतो की आज मला काहीच गरज नाही, आम्ही सगळे सुखी आहेत, आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, आमचं मन सुद्धा शांत असतं, आम्हाला काही टेन्शन नाहीये, काही नाही. मग आम्हाला काय गरज आहे या सगळ्या गोष्टीची? तर स्वामीजी म्हणतात ठीक आहे, आज तुमची चांगली स्थिती आहे, पण ही अशी आयुष्यभर तशीच राहणार आहे का? कधी संकट येणार नाही का? कधी कौटुंबिक झगडा होणार नाही का? प्रिय माणसांची ताटातूट होणार नाही का? रोग होणार नाही का? अपघात होणार नाही का? काही संकट येणार नाही असं कोण सांगू शकेल? आणि म्हणून अशा प्रसंगात आपण शांत राहण्यासाठी आपली अंतरपातळी तेजशुद्ध करणं, आपली अंतरशक्ती वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ही साधना आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने ही साधना करण्यासाठी विशेष वेळ न देता दिवसातला अत्यंत थोडा वेळ दिला तर तुमचं स्वतःचं आणि समाजाचं सगळ्यांचंच कल्याण आहे. म्हणून हा मार्ग खूप महत्वाचा आहे. उपाय सुचवणारा प्रामाणिकपणे उपाय सुचत असतो आणि जो गरजू आहे तो अशा माणसाकडे जाऊन मार्गदर्शन घेतो. कधी त्याला फायदा होतो तेव्हा तो म्हणतो हे माझं क्रेडिट आहे. नाही फायदा झाला तर तो म्हणतो गुरु किंवा मार्गदर्शक भोंदू आहे. म्हणजे मार्गदर्शकाची निवड तोच करतो आणि नंतर त्याला तोच दोष देतो, हेही बरोबर नाही. आणि म्हणून आपण एकदा व्यवस्थित अभ्यास करून, व्यवस्थित समजून घेऊन, आपल्या मनाचा निश्चय करून त्या पद्धतीने जर का आपण प्रयत्न केले तर आपल्याला पश्चात्तापाची वेळ येत नाही आणि यश मिळो अगर नाही मिळो आपण आपली साधना चालू ठेवू शकतो. आणि मग ह्या पुस्तकात स्वामीजीने एक गोष्ट दिली ती आपण बघूया. एक साधू होता, त्याला काही शिष्य होते. तर त्या सगळ्या एक 5-6 शिष्य जमले आणि ते म्हणले, अहो तुम्ही आम्हाला सगळ्यांना शिकवता, आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देता, पण सगळ्यांना आम्हाला फायदा तेवढा होत नाही. कुणाला जास्त होतो, कुणाला कमी होतो. मग असं का होतं? तुम्ही सगळ्यांना सारखं शिकवता आणि सगळ्यांना जर का हे होतं तर आम्हाला काय मिळत नाही, आम्हाला काय समजत नाही, आम्हाला हे समजून सांगा. तर साधू म्हणाले ठीक आहे, ही फिगर आहे याच्यामध्ये या पुस्तकामध्ये, ती पण बघू आपण. म्हणजे काय काय साधूंनी समजावून सांगितलं ते. तर साधू म्हणाले ठीक आहे. ते म्हणाले जरा जा, तुम्हाला जो मिळेल एखादा डबा तो घेऊन या, बाहेर पाऊस पडतोय आणि त्या पावसात नेऊन ठेवा.
मग त्यांनी प्रत्येकाला काय काय जे मिळालं डबा भांडं ते घेतलं, त्यांनी पावसात नेऊन ठेवलं आणि मग जेवायला लागले. जेवण झालं, जेवण संपलं. 2-3 तासांनी पाऊस थांबला, तेव्हा सगळेजण बाहेर आले. तर मी ही फिगर शेअर करतो तुमच्याशी. दिसते ना फिगर? हो दिसते का? हा. तर पाऊस थांबला, सगळेजण बाहेर आले आणि बघितलं काय काय झालंय त्या डब्यात. तर ते बघा, हे डबे असे, एक डबा आहे तो पसरट आहे, मोठा आहे. एक डबा आहे तो कमी पसरट आहे, तो छोटा आहे. एक खूप पसरट आहे, एक चंबू सारखा आहे, एक उलटा ठेवलेला आहे आणि एक मोठा आहे पण त्याला भोग पडलेला आहे. आता ते म्हणले की 6 भांडी पावसात उभी केली आहेत. पहिले 3 डबे पहा, पण तिन्ही डब्यामध्ये एक एक पेला सगळं पाणी मांडलं असतं, झालं असतं. परंतु काय झालं, हे एक जे पाऊस पडला त्याने हा जो पहिला डबा आहे तो थोडाच भरला, कारण तो रुंद होता. दुसरा डबा आहे तो जास्त भरला. तिसरा डबा भरला पण तो वाहून गेला, कारण त्याची उंचीच कमी होती. चौथा जो डबा आहे त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते कमीच पडलं, म्हणून ते कमी आलं. हा एक जो डबा आहे हा चांगला होता डबा, पण तो उलटा ठेवला होता, त्यामुळे त्याच्यात पडलं नाही. आणि हा जो शेवटचा डबा आहे त्याच्यात पाणी तेवढंच पडलं, परंतु वाहून गेलं. म्हणजे थोडक्यात ते म्हणाले की पाऊस सारखाच पडला, म्हणजे पावसाने काही पार्शालिटी केली नाही, परंतु त्या डब्याची जी कॅपॅसिटी होती त्या डब्याप्रमाणे, प्रत्येकाच्या कॅपॅसिटीप्रमाणे तो त्याच्यात पाणी राहिलं. म्हणजे त्याच्यात स्वामीजीनं सांगायचं होतं एवढंच की मी सगळ्यांना सारखंच देतोय, पण तुमचं भांडं जे आहे त्या भांड्याप्रमाणे तुम्हाला मिळतंय. आणि म्हणून ह्याला जास्त मिळालंय, ह्याला कमी मिळालंय, हा हेवा किंवा मत्सर चुकीचा आहे. त्यापेक्षा आपली कॅपॅसिटी आपण वाढवायची, आपलं तोंड रुंद करायचं, आपली जागा वाढवायची, किंवा आपल्याला जर का भोग होत असेल त्या डब्याला तर ते भोग बंद करायचं, उलटा ठेवला असेल तर सुलटा करायचा. हे जे प्रयत्न आहेत ते शिष्यांच्या हातात आहेत, ते गुरूंच्या हातात नाहीत. तर अशा पद्धतीचं एक उदाहरण त्याने दिलं. आणि म्हणून ते म्हणतात की ज्याला जो ज्ञान देत असतो, तर अशा पद्धतीने स्वामीजींनी, आपल्या गुरुजींनी समजावून सांगितलं की प्रत्येकाची घेण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे, तर ती घेण्याची कॅपॅसिटी प्रयत्नाने वाढवायची असते. आणि एकाला जास्त मिळाला त्याला कमी मिळाला असा हेतू जर का मत्सर केला तर मत्सरून काहीच होणार नाही. तर कारण त्याच्यात बघितलं पाहिजे आणि त्या कारणाप्रमाणे आपण प्रयत्न केले पाहिजेत, असं त्यांनी सांगितलं. आणि दुसरं उदाहरण दिलंय स्वामीजींनी की पक्क यश जे आहे ते हळूहळू येतं. त्यांनी उदाहरण दिलंय की एखाद्या लहान मुलाला दूध पुरवताना पहा, एखादा छोटा मुलगा असतो आणि आई त्याला दूध पाजत असते. ते मूल दूध घेत नाही, म्हणजे आई तोंडात त्याच्या दूध घालते बाटलीचं, तो मूल फुरफुर करतो, दूध बाहेर टाकतो. मग आई काय करते, आई चमच्यानी त्याच्या तोंडात लोटते, पण ते मूल घेत नाही. आता काही महिन्यांनी तो मुलगा मोठा होतो, मुलाला जेवण भरवण्याची पाळी येते, तर जेवण सुद्धा ते मुलगा काही घेत नाही. म्हणजे मुलाला जेवण पाहिजे म्हणून आई काळजी करते, पण मुलगा घेत नाही. बळजबरीने आई जेवायला घ्याय, हा काऊचा, हा चिवचा, असं करता करता ते जेवायला लागतं. अशा पद्धतीने स्वामीजी म्हणतात की माणसाला स्वार्थ तरी किती लवकर समजलेला आहे. म्हणजे लहानपणी स्वार्थ सुद्धा समजत नाही, स्वार्थ समजण्याचं यश यायला सुद्धा मोठं व्हायला लागतं. म्हणजे लहानपणी खाणं सुद्धा संकट वाटतं. अशा पद्धतीने माणूस जो आहे तो नको त्या गोष्टीच्याकडे लक्ष देतो आणि अपयशाची हाकाटी करत असतो. थोडक्यात माणसाने थोडंसं नीट जीवन समजून घेतलं पाहिजे, अधिक डोळस व्हायला पाहिजे. आपल्याला यश मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. आपल्याला आपल्या फायद्याचं काय आहे, आपल्याला काय पद्धतीने खरं ज्ञान मिळतं
हे सुद्धा लक्षात यायला वेळ लागतो. आणि अशा पद्धतीने जर का कोणी आपल्याला प्रामाणिकपणे सांगणारा मार्गदर्शक भेटला तर त्याच्याबद्दल शंका न घेता एकदा विचार करून झाल्यानंतर त्या मार्गाने आपण चालत राहिलं तर ते यश मिळतं आणि उशिरा मिळाला तरी टिकून मिळतं आणि मग नंतर टिकून राहतं. आणि हे सगळं करत असताना परोपकार, संस्कार, सत्कृत्य हे सगळं पथ्य आहे. हे सगळं आपल्याला पाळायला पाहिजे आणि हे पण बऱ्याच वेळा पाळलं जात नाही. काही काळ पाळलं जातं, त्याच्यानंतर त्याचं पाळणं कमी होतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने अनिश्चय असला नाही पाहिजे. एक गोष्ट स्वामीजींनी दिली इथे की निश्चय असला तरच यश मिळेल, अनिश्चय असेल तर अपयश होईल. ती एक बुरिडानच्या गाढवाची गोष्ट आहे. तो बुरिडान नावाचा माणूस होता, त्याचं एक गाढव होतं. तर ते गाढव बुरिडानला कुठेतरी गावाला जायला लागलं. काहीतरी 15 दिवस का 8 दिवस त्याला गावाला जायचं होतं. म्हणून त्या गाढवाचं काय करायचं त्याला प्रश्न पडला. तर गाढवाला जेवण कोण देणार, खायला कोण देणार त्याला प्रश्न पडला. म्हणून त्याने काय केलं की एक तिथे हिरवगार गवत असणारं एक हे होतं, लॉन होतं. आणि त्या हिरवळीवर की त्या गवताच्या ह्याच्यामध्ये शेतामध्ये त्या गाढवाला त्या बुरुडांनी सोडलं आणि तो गावाला गेला. त्याला वाटलं की आता सगळीकडे गवतच गवत आहे तर हा गवत खाईल आणि राहील 8 दिवस. 8 दिवसांनी तो परत आला. तर परत आल्यानंतर ते गाढव काय, ते एका बाजूला गवत होतं, दुसऱ्या बाजूला गवत होतं, मध्ये रस्ता होता. त्या रस्त्यावर मरून पडलेलं होतं. ते का मरून पडलं होतं की त्या गाढवाचा डावीकडचं गवत खावं का उजवीकडचं गवत खावं याच्याबद्दलचा निश्चय होत नव्हता. म्हणून त्याने कुठलंच खाल्लं नाही. माणसाचं असंच होतं की हे करावं का ते करावं, ते करावं ते करावं, आधी हे करावं थोडं ते करावं, असं करून निश्चय झाल्यानंतर कुठल्या मार्गाने माणूस लागत नाही. आणि म्हणून बुद्धीचा निश्चय होण्यासाठी आपण बुद्धियोग सांगितलेला आहे. बुद्धीला वळण लावण्याचा योग तुमच्या आयुष्यात येवो आणि तुमचं भविष्य सुमंगल हो, अशा पद्धती इच्छा करून हा प्रबंध समाप्त केलेला आहे. थोडक्यात योग्य संकल्प करायच्याबद्दल आपण ज्ञान घेतलं पाहिजे. त्याची आपण स्वतः खात्री करून घेतली पाहिजे. तो संकल्प केला पाहिजे. त्याच्याप्रमाणे आपलं वर्तन बदललं पाहिजे. आणि हे वर्तन बदलल्याने यश आहे. परंतु वर्तन बदलणं ही काही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. आणि ह्या गोष्टीचंच एक महत्वाचं आहे की स्वभाव बदलणं सोपं नाही. ही एक गोष्ट सांगितली त्यांनी की एक ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमात ऋषी मुलांना शिकवत होते. तेवढ्यात एक छोटं उंदराचं पिलू, गोंडसाच्या उंदराचं पिलू तिथे आलं. तर ते छान छान दिसत होतं. त्या ऋषींना ते आवडलं म्हणून त्याने ते हातात घेतलं. तर हातात घेतल्यानंतर त्यांची कृपादृष्टी त्या उंदराच्या पुलावर पडली आणि मग त्याचं एक छान बाळात रूपांतर झालं. एक मुलगी झाली छान त्याची छोटीशी. ती मुलगी पण छान होती. सगळ्यांना ती छान वाटली, आवडली. मग त्या मुलीचं संगोपन आश्रमात केलं ऋषींनी. ती सगळ्या तिथल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर शिकायला लागली, मोठी झाली आणि मग ती उपवर झाली, लग्नाला आली. लग्नाला आल्यानंतर एक दिवशी ऋषीने तिला विचारलं की तू आता मोठी झालीस, तर तुझं लग्न करणं हे माझं कर्तव्य आहे, तर तू सांग तुला कसा नवरा पाहिजे. तर ती म्हणाली की मला खूप पराक्रमी नवरा पाहिजे. तर ते म्हणले कोण बा पराक्रमी, कोण जास्तीत जास्त पराक्रमी आहे तुझ्या दृष्टीने, तू उदाहरण सांग. तर ती म्हणली मला सूर्यासारखा नवरा पाहिजे. सूर्यासारखा नवरा म्हणजे खूप पराक्रमी आहे. सूर्य तर पराक्रमी, आता पण सूर्याबद्दलच बोलतोय. तर ते म्हणले सूर्याशी तुझं लग्न करू का. तर ती म्हणाली नको नको, सूर्यापेक्षा जो अधिक पराक्रमी त्याच्याशी माझं लग्न कर. नाही, ऋषीने सांगितलं तिला की सर्वात पराक्रमी सूर्य आहे, तर त्या सूर्याशी तुझं लग्न करतो. तर ती म्हणली नाही, सूर्यापेक्षा अधिक कोण पराक्रमी त्याच्याशी मला लग्न करायचंय.
तर ते म्हणले सूर्यापेक्षा कोणी पराक्रम नाहीये, परंतु सूर्याला कधी कधी ढग आले खूप आकाशात तर ते सूर्याला झाकून टाकतात. मग तुला ढगाशी लग्न करायचंय का? तर ती म्हणते नाही, मला ढगाशापेक्षा जास्त पराक्रमी कोण आहे त्याच्याशी लग्न करायचंय. ते म्हणते ढगाशी त्यापेक्षा पराक्रमी कोण नाही, पण तू मोठा डोंगर आला तर त्या डोंगराला ढग आडतात, म्हणजे डोंगर ढगाला अडू शकतो. मग डोंगराशी तुला लग्न करायचंय का? तर ती म्हणाली नाही, मला डोंगरापेक्षा जो कोण पराक्रमी असेल त्याच्याशी लग्न करायचंय. डोंगराला तर डोंगरापेक्षा कोणी पराक्रमी नाहीये, परंतु कधी कधी जर का मोठा उंदीर आला तर त्या डोंगराला उरतडू शकतो. मग तुला उंदराशी लग्न करायचंय का? तर ती म्हणली हो, मला उंदराशी लग्न करायचंय. मॉरल काय असतो या गोष्टीचं की ती होती मूळ उंदराचं पिलूची मुलगी झाली होती आणि तिचा स्वभाव बदलला नाही. म्हणजे स्वभाव बदलणं ही काही सोपी गोष्ट नसते. आधी संकल्पाने करायचा असतो, संकल्प पाळायचा असतो, निश्चय करायचा असतो आणि निश्चयाने आपला मूळ स्वभाव बदलून अधिक चांगला करायचा असतो. तर अशा पद्धतीने आपण हे सगळा अभ्यास करून सर्व मुळापासून समजून घेतलं पाहिजे. इतरांपर्यंत परवण्यासाठी भरपूर श्रमानंद केला पाहिजे. त्यातून आपलं स्वतःचं आणि कुटुंबाचं कधी कधी तरी कल्याण घडतं हा अनुभव घेतला पाहिजे. हा अनुभव अधिक स्वसिद्ध होण्यासाठी अधिक प्रयत्न करायला पाहिजे. अशा पद्धतीने आपलं आध्यात्मिक मार्गावर आणि मार्गक्रमण सुरू होतं. कुणाला ह्याच्यात लगेच यश मिळतं, कुणाला लगेच यश मिळत नाही, कुणाला ह्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतात. आपण समारोपाकडे येऊया. 24 फेब्रुवारी 2024 आपण योगग्रंथ सत्रातला पहिला पाठ घेतला होता. त्यानंतर आतापर्यंत आपण 66 पाठ घेतले. श्रद्धायोग या ग्रंथाचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. विषयोग पूर्ण झालेला आहे. विषयोग आणि भाग्ययोग पूर्ण झालेला आहे. श्रद्धायोग ग्रंथाचा अभ्यास बाकी, आपण तो लवकर पुढे हाती घेणार आहोत. बुद्धियोग प्रबंध 1 पासून 11 पर्यंत आपण सगळा अभ्यास केला, त्याच्यावर चिंतन केलं. परिशिष्ट जो अ आहे चक्राबद्दलच्या अनेक मतभेदांची चर्चा आणि निष्कर्ष आहे, त्याचा आपण वेळोवेळी अभ्यास केलेला आहे. तसा परिशिष्ट ब मधला विषय पण आपण अनेक वेळा तो विषय आला त्यावेळी तो पूर्ण केलेला आहे, म्हणून आपण स्वतंत्र त्याचा अभ्यास घेत नाहीये. आता हा सगळा जो भाग घेतला तो सर्व भाग यथामथी यथाशक्ती सर्व सहकाऱ्यांच्या आणि साधकांच्या मदतीने चिंतन अभ्यास स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व श्रोत्यांनी अत्यंत उदार अंतःकरणाने सेवा मान्य करून घेतलेली आहे, सहकार्य दिलेलं आहे. या ठिकाणी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो, प्रणाम करतो आणि आपण आपल्या याच्याकडे रोजच्या ध्यानाच्या अभ्यासाकडे जाऊया. आज ध्यानासाठी सगळ्यांनी पाठी जागणा ताट ठेवून बसा, शक्य असेल तर. मन शांत ठेवा. झालेले चिंतनावर मन एकाग्र करा आणि आपण आता सुरुवात करूया. आज थोडंसं शॉर्ट ध्यान घेऊया आपण, मधनं सुरुवात करून, परंतु मुख्य जो भाग आहे ध्यानाचा तो आज आपण घेऊया. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. उत्तर येईल तेज 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 तेज. तुझ्या आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल. यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे.
स्व अधिष्ठान. माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस असं हे स्थान आहे. तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे. तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे. इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बनेल. शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखील. अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास. याचा उपयोग तुला नंतर होईल. तुझ्या कुटुंबाचं, संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल. कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस. वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे. तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस. तूर्त तुझ्या शरीरशुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी. ती इथंच आहे. तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस. मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो आहेस. या मागोमाग कौलात वर चढलेली ती शक्ती पहा. ती खालून वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती, निराकार, तेजपुंज, वेगवान, वेलाशून्य, सूक्ष्म प्राय पण तरीही पर्वतप्राय. तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचलं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. नाभी केंद्रात, मणिपूर केंद्रात जसा दुसरा मेंदूच अवतरलेला आहे. पोटातले निरनिराळे अन्नरस, रसशक्ती याचं रूपांतर करण्याचं विलक्षण काम इथं चहूवाटाने होत आहे. याची शुद्धी तू एकाग्रतेने करतो आहेस. या सर्व कार्याला तू नम्र नमस्कार कर. त्याची चौकशी ओहम न करणार आहेसच. तुझ्या सर्व अन्नाचं सुरेख शक्तीत रूपांतर करणारे हे तुझे पेशी सहकारी आहेत. त्यांना दिवसभर शांतीने वागव. संतापाचे लोट तू आत पोटात सोडणार नाहीस. त्यामुळे तुझं अन्न शुद्धच राहील. अशी तुझी बुद्धी शुद्ध राहो. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस. सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चौथ्या चौकात गतिशून्य गती तू अनुभवणार आहेस. केवढं आश्चर्य आहे. तिसऱ्या चौकात अन्न तयार होण्यासाठी जी गती लागली ती वाढण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चाललं आहे. तू ती शक्ती धसमुसळेपणाने वापरू नकोस. शांत प्रवाहीपणानं या चौकातून ती गती जाऊ दे. तुझ्या जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार.
केवढी निरव शांतता, निस्तब्ध शांती, अगदी शांत शांत. खालपासून वर येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत चढलं जात आहे. पहा, केवढा अपूर्व चमत्कार दिसतो आहे. डुलत डौलत येणारं ते तेज शक्तीनं ओतप्रोत भरलेलं आहे. केवळ तुझ्या एकाग्र शांतीनं पाहण्याचं भाग्य तुला येत आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 5व्या चौकापर्यंत तू मजल मारलीस. या चौकाचं नाव विशुद्ध चक्र चौक आहे. वरून शुद्ध श्वासाची गतिशक्ती हृदयाकडे याच भागातून जाते. तर दुसऱ्या बाजूनं या कंठातच शब्द फुटतात. पण या क्षणाला शब्दाचा उपयोग काय? मनातल्या मनात सुद्धा शब्द उच्चारू नकोस. या स्थानचक्राला निशब्द शांती मिळू दे. त्यानंच शक्ती प्रवाह शांत होईल, तेजोमय राहील. द्रष्टा हो, बोलू नकोस. आता फार वरच्या अवस्थेला जातो आहेस. शक्ती वर वर येते आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 6व्या आणि अखेरच्या केंद्रामध्ये शक्ती वर आलेली आहे. या केंद्राचं नाव आहे आज्ञाचक्र. अरे जीवा, इथूनच तुझ्या आज्ञा सुटत होत्या. पाहण्याच्या, ऐकण्याच्या आणि तुझ्या सगळ्या आज्ञा वल्गना इथूनच सुटत होत्या. जरुरीपेक्षा जास्त संकल्प करण्याचं स्थळ इथंच होतं. याच पेशींच्या साह्याने तू सगळ्या महत्वाकांक्षेच्या पाठीमागे सगळी शक्ती उधळत होतास. ठीक आहे, तुझ्या महत्वाकांक्षा पुऱ्या होण्यासाठी शक्ती राखशील का नाही? उत्तम उन्नतीसाठी काही काळ शांती पाहिजे. ती तुला इथल्या पेशींशी समजूत करूनच साधेल. तर मनानं सुद्धा पाहायचं थांबव. अगदी पूर्ण पूर्ण पूर्ण. आता पूर्ण कल्पना शून्य हो. शांत हो. शांत शांत शांत.
माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. हरि ओम.